तुम्ही सगळेजण चांगले आहेत, आम्हाला आई नाही बाप नाही आम्ही असं वागतो, ठीक आहे. तुम्हाला आहे ना तुम्ही चांगलं वागा, आम्हाला आईची माया माहित नाही म्हणून आम्ही असं वागतो, ठीक आहे. तुला रे तू कसं आहे ना गुढीत जरी बोललं ना तरी तुझं हीच आहे. जर का आता ह्या ठिकाणी जर का आई जरी हिला बोलावलेली असती ना तर हिने ही करायचा ती विषय केलाच असता. ही मी तुम्हाला मागाशी पण म्हणलं होतं. अजून ही सुद्धा तुम्हीच ठरवलं की ही ऋतू अशीच वागली असते म्हणून. अगं तू आता माझ्यासोबत भांडण करते म्हणजे नंतर आईला तू बोलायला कमी केलं असतं का? काय बोलायला मी असं बोलते का? मग तुला सांगायला लागलो हिने काम करावं लागतील. काय तर कोण बसून खाऊ घालत नाही. आले आयत्यावर परत, आले आयत्यावर परत काय बांधून घेऊन चालल्यासारखं तसं करायला लागलेत. मला जेव्हा बरं वाटेल तेव्हा मी करण, आणि ती पण तुम्ही लोक जर माझ्यासोबत चांगलं वागत असेल ना तर करण, नाही तर करणार नाही. आम्ही काय वाईट वागतोय तुझ्यासोबत? हो आताच बघा कसं बोलताय, बरी होईपर्यंत तू काम करू नका, बरी झाल्यानंतर काम कर, हे आताच तुम्ही बोलायला लागले असं. तू फक्त आईसोबत नीट बोल, आईसोबत गोड बोल. समोरचं जर चांगलं बोलत असेल तर मी चांगलं बोलन, वाईट बोलत असेल तर मी वाईट. तुझ्या मनात फक्त आहे ना माझ्या आईविषयी रागच आहे चालते. अजून वीज भरलंय तुझ्या मनात होय माझ्या आईविषयी. तुम्ही बघितलं माझ्या मनात काय आणि काय नाही. मला आता आईनं बोलून घेतलं होतं. आईनं मला ह्याच्यासाठी बोललंय की ऋतू आजारी पडली ही तिला विषय कळाय. तर आईचा पहिला शब्द आला की तिला पहिलं घरात घेऊन ये, ती पण कुणाची तर पोरगी आहे. असं आजारी घराबाहेर ती बरोबर नाही वाटत. घेऊन ये म्हणली घरात, तिला काम करू वाटली करू दे, नाही केली तर नाही केली, पण तू तिला पहिलं घरात घेऊन ये. पण आईला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की बाबा आपली पण सून आहे, अजून आपली सून आपल्याकडनं जाणून बुजून काम करून घेते, अजून आपल्या पोरासोबत भांडण करते. ह्या गोष्टीचं आईला वाईट वाटत होतं. अजून ह्या गोष्टीमुळेच आईने तिला म्हणजे असं हातदल घडवण्यासाठी घराच्या बाहेर काढलं होतं की मुद्दामन असं म्हणजे केलं नव्हतं का. आईला काय तिच्याविषयी राग बीग नव्हता, आईला तिच्याविषयी कुठलाच मनात राग नव्हता. मग तिला रागापुटी आईने काय तिला घराबाहेर काढलं नव्हतं. तिने फक्त तिला हातदल घडावी म्हणून घराच्या बाहेर काढलं होतं. पण आता आईनं मला बोलून घेतलं. आई जसं म्हणजे ती आजारी असा विषय आईला का, तर आई म्हणली जाऊ दे, म्हणली झालं गेलं ती विषय सोडून, म्हटली घेऊन ये तिला घरात. पण मला फक्त एक गोष्ट असं वाटतं की बाबा आता ऋतूने घरात आलं तर घरात आल्यावर फक्त आईसोबत नीट गोड बोलून राहावं. आता ती आजारी, आई म्हणली आजारी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिने कामं नाही केली तरी चालतील, काहीही नाही, माझी मी सगळं करते, तुम्ही फक्त भांडण करू नका, तुम्ही दोघं तुमचा संसार सुखाचा करा. पण आई एवढी सरती बाजू घेते म्हणल्यानंतर ऋतूने थोडा तरी सरतापणा घ्यायला पाहिजे. असं घरात भांडण नाही केली पाहिजे. आता पण मी तिला बोलायला गेलो ना तर तिला ही गोष्ट खोटीच वाटणार. अजून आता मी म्हणजे तिला लक्ष लगेच नाही सांगणार की आईने तुला घरात बोलवलंय. कारण तर मी जर का तिला असं बोललो ना तिथं जाऊन तर सहजासहजी भेटलेल्या वस्तू ही किंमत माणसाला नसते, तर तिला या गोष्टीची किंमत नसणार आहे. तर त्याच्यामुळे मी आता तिला बोलवणार, पण तिला मी आड घालणार. आणि त्या ठिकाणी तुम्ही फक्त बघा तिचं हावभाव कशी असते तर तिचं बोलण्याची पद्धत कशी असते. जसं आईनं सरतापणा घेतला ना तसं तिने पण सरतापणा घ्यावं मला असं वाटतं. आता तर काही मी तिला घरात घेऊन येणारच आहे, पण ती आजारी पडून सुद्धा एवढं किरकिर करते पाठीमागं, ह्या गोष्टीचं मला लय वाईट वाटतंय. हे ऋतू काय आईने तुला घरात बोलवलंय का? कायसाठी? भांडायला कोण नाही म्हणून आता भांडायला ये म्हणून बोलवलंय काय? ऐक की आपल्याला घरात राहायचंय, तू आजारी पडले त्याच्यामुळे आईने तुला घरात बोलवलंय. का आता दिसलं का आजारी पडले म्हणून? एवढं 4-5 दिवसात दिसलं नाही का आजारी होते म्हणून? का आता काम करायला कोण नाही? आता चालले असं ना कुठेतरी पुण्याला जायचं असन म्हणून बोलवून घ्यायला लागले असन काम करायला ये म्हणून. ऐक की जसं तिला कळ ना तू आजारी तसं तिने तुला बोलवायचं घेतलंय. काय असं की तुझ्याकडे काम करायची अपेक्षा नाही तिला? इतके दिवस कळलं नाही असं कुठं आपण लय लांब राहत होतो? इतके दिवस काय कळत नव्हतं का? कसं आहे ना तुला तुझ्या मनात आहे ना माझ्या आई विषय फक्त विषय, आणि तुला आईची माया कधीच करणार नाही. कारण तर कसं आहे ना तुला लहानपणापासून तुला तुझ्या आईची माया भेटली नाही, त्याच्यामुळे तुला ही गोष्ट आईची माया तर तुला कधी बसणार. असं बोलतं ना तेव्हा मनाला लय लागतं. आता माझी आई जर मला लहानपणी सोडून गेली ह्यात काय माझं चुकतंय का माझं चुकलं ह्याच्यात? बरोबर आहे ना? बोलता ना म्हणून मानाला लागतात गोष्टी, म्हणून भांडण होतं, कळलं का? म्हणून मला तुमच्यासोबत बोलायची इच्छा होत नाही. पण मी चुकीचं काहीच बोलू नाही ह्याच्यामध्ये. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, कळतंय का तुम्ही काय शब्द वापरता? तुझ्या मनात माझ्या आईविषयी विष किती? मी फक्त आई तुला कशासाठी बोलायला लागली? तू आजारी पडली त्याच्यामुळे घरी चल बोलायचं होतं, घरी येऊन बोलायचं होतं. अगं आईनं मला बोलून घेतलं ना, माझ्याविषयी सांगितलं ना तिने. म्हणजे तुला आजारी मी आहे, मला बोलायचं का तुम्हाला बोलायचं? तुला बोलली असते तू हेच केलं असतं. तू भांडण तुझी सवय मोडत नाही, तुझी खोड कधी मोडत नाही. तुम्ही सगळेजण चांगले आहेत, आम्हाला आई नाही बाप नाही आम्ही असं वागतो, ठीक आहे. तुम्हाला आहे ना तुम्ही चांगलं वागा, आम्हाला आईची माया माहित नाही म्हणून आम्ही असं वागतो, ठीक आहे. तुला रे तू कसं आहे ना गुढीत जरी बोललं ना तरी तुझं हीच आहे. जर का आता ह्या ठिकाणी जर का आई जरी हिला बोलावलेली असती ना तर हिने ही करायचा ती विषय केलाच असता. ही मी तुम्हाला मागाशी पण म्हणलं होतं. अजून ही
सुद्धा तुम्हीच ठरवलं की ही ऋतू अशीच वागली असते म्हणून. अगं तू आता माझ्यासोबत भांडण करते म्हणजे नंतर आईला तू बोलायला कमी केलं असतं का? काय बोलायला मी असं बोलते का? मग हा? आता मग मला कसं काय बोलायला लागली? मी तुला काय बरोबर आहे म्हणलं ना. आईनं बोललंय घरात. 4-5 दिवस मी आजारी आहे पत्राच्या खोलीमध्ये, तेव्हा कोण मला बघायला येत नाही, मग राग येणार का नाही येणार? पण माझ्या आईला जागी- काय माझ्या जागी जर दुसरं कोण तुमचीच आई जर आजारी असली असती तर मग हा बघितलं काय? हीच फक्त तुला आहे ना हा. तुझ्या मनात हीच विषय चालतंय. आईबद्दल. चालतंय चालतंय. मला फक्त एवढंच वाटतं की मी जेव्हा दुःखात होते ना तेव्हा माझ्यासोबत कोण नव्हतं. या गोष्टी मला फक्त तुम्हाला सांगायच्यात, पण ते कसं आहे ना प्रत्येक वेळेला मला ते तुम्ही उलटच घ्यायचा प्रयत्न करता. घ्या, मला काही फरक पडत नाही. मी कशी आहे कशी नाही ती माझ्या मनाला मला माहिती. मला कोणाला दाखवून द्यायची गरज नाहीये. घरात बी येणार आहे का नाही? हा, घरात काही येणार आहे का नाही? नाही येणार मी. राहायचं आहे इथंच पत्र्याच्या शेड मध्ये. मग चालतंय, येते ती काय ती काम बिम आहे ना ती पुढच्या पुढे बघू. काय मी जर बरी झाले तर करन मी काम किंवा नाही करन ती. तुम्ही जर माझ्यासोबत गोड बोलले ना तर मी माझं काय ती मनापासून मी करन काम. जर तुम्ही असंच ऍटिट्यूड मध्ये जर करत असले ना तर मी ऍटिट्यूड करणार तुला कोणी नाही. दाखवलं दुसरी नाही? गोष्ट- तू ऍटिट्यूड दाखवते दुसरी काय? गोष्ट ऍटिट्यूड तू दाखवते. मी ऍटिट्यूड दाखवते. आणि आता जी ही घरात तुम्ही जी पसारा आणून मांडून ठेवलाय ना, मी रिटर्न तर काही घरात घेऊन जात नसते, कारण की मला माझीच तब्येत ठीक नाही. परत ते पसारा घेऊन जायचा लावायचं तिकडं माझ्याने होणार नाही. जी तुम्ही केलंय ना ती आणून इथं ठेवायचं आणि ती सगळं आणून घरापर्यंत तुम्हीच घेऊन जायचं. मी नाही घेऊ ह्याला भांड्याला पण हात लावणार नाही. तुझी कसं आहे ना तुझी सवय खोड काही मोडत नाही. चालतंय, तुम्हाला जसं वाटतंय तसं वाटू द्या, कारण की मला माझ्या जीवाला मला माहितीये ना मी आजारी आहे. तेव्हा पण आणून इथं सामान ठेवलं लावायला मला 2-3 दिवस गेले, त्याच्यात मी आजारी होते तरी सुद्धा मी केलं. अजून पण मला तीच करायचं नाहीये. हो, घरात जर का तुला एक मिनिट घरात यायचं असेल ना तर तुला काम करावं लागतील. काय तुम्ही जर नीट अजून बोलत असाल ना, आता नीट आजारी आहे बोलत तू, असाल ना, आजारी पण करू नको तुम्ही काम. काय मला बांधून घेऊन चाललेत का? काय बांधून घेऊन चाललेत? बांधून बिंधून घेत नाही तुला. तुला सांगायला लागलोय नीट तसंच झालं काम ना. करावं लागतील. काय कामं काय तर करावं कोण बसून खाऊ घालत नाही. होय, हा. आले का आयत्यावर परत? आले आयत्यावर परत? काय बांधून घेऊन चालल्यासारखं तसं करायला लागलेत? मला जेव्हा बरं वाटेल तेव्हा मी करन, आणि ती पण तुम्ही लोक जर माझ्यासोबत चांगलं वागत असेल ना तर करन, नाही तर करणार नाही. का आम्ही काय वाईट वागतोय हो, तुझ्यासोबत? आताच बघा कसं बोलताय. बरी होईपर्यंत तू काम करू नका, बरी झाल्यानंतर काम कर. हे आताच तुम्ही बोलायला लागले असं. तू फक्त आईसोबत नीट बोल, आईसोबत गोड बोल. समोरचं जर चांगलं बोलत असेल तर मी चांगलं बोलन, वाईट बोलत असेल तर मी वाईट तुझ्या बोलेन. मनात फक्त आहे ना माझ्या आईविषयी रागच आहे. काय चालतंय. ती अजून तुम्ही विष ठरवा. भरलंय तुझ्या मनात होय, माझ्या मनात. आईविषयी. तुम्ही बघितलं माझ्या मनात काय आणि काय नाही. आणि कसं आहे ना तुमच्या स्वतःला लोकांच्या पण मनात काय स्वतःला माझ्या आईचं ही भेटलं नाही. हम्म. काय अजून पण त्याच शब्द हा. वापरतो. ठीक आहे, परत मग मी बोलला ना तेव्हा लगेच तुम्हाला राग येईल. मग मी काय पण बोलून बसते, एवढं पण तुम्हाला माहिती आहे. तुला बोलण्याशिवाय दुसरं काय हा, येतंय? चालते. जे काय झालं गेलं ना ते आता दिवशी सोडून चल घरात हाय असं चल. मग हाय असं चल येते की मी, पण ती जी तुम्ही पसारा मांडून ठेवला ना मी त्याला एका वस्तूला पण अजून मी हात तुला एक लावणार गोष्ट नाही. सांगतो, आईसोबत हा. भांडण करायचं नाही. मी करत नाही. मी एवढं पण म्हणते की माझ्या सोबत जर कोणी भांडण करत असेल ना तर मग मी पण करन.